सध्या आंब्याचा सीझन आहे आणि मस्त मऊ लुसलुशीत आंब्याची पुरी आणि तांदळाची खीर. अशा पद्धतीची आजची रेसिपी आहे. ती कशी बनवायची, काय बनवायची त्याआधी चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला जर वेगवेगळ्या रेसिपी तिखट, गोड, आंबट आणि अगदी घरगुती साहित्यात बनवायच्या असतील तर सबस्क्राईब करा. महाराष्ट्रीयन फूड 328ला महाराष्ट्रीयन फूड 328मध्ये घरगुती साहित्य, चविष्ट रेसिपी. वळूया रेसिपीकडे. आंबा पुरीसाठी आपण 3 केशर आंबे घेतलेत. त्यात आपण कट करून घेतोय. अशा पद्धतीने कट करायचे. अशा पद्धतीने गर काढून घ्यायचं आहे. आता हा आपण गर मिक्सरमधून काढून घेऊया. मी केशर आंबा वापरलाय, तुम्ही कोणताही वापरू शकता. आंबे पुऱ्या गोड होण्यासाठी आंबे थोडेफार गोड नसेल तर वरून थोडीशी साखर घालूया. आता हे मिक्सरला फिरूया. मिक्सरमधून काढलेला पल्प आपण अशा चाळणीच्या साहाय्याने गाळायचे किंवा याला पुरवयंत्रही म्हणतात. याने गाळायचं. त्याच्यात दशा वगैरे जाऊ नये म्हणून अशा पद्धतीने पल्प खाली गाळून घ्यायचा. तिथे आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी घेतले आणि थोडा मैदा घ्यायचा. वरून मैदा घालायचा. तर आपण जो आंब्याचा गर घेतला होता तो आता पिठामध्ये मिक्स करतोय. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं. 1 चमचे. अशा पद्धतीने आंब्याच्या पुरीचं पीठ मळून झालंय आपलं. आता आपण त्याच्या पुऱ्या बनवूया. कण्यांची खीर बनवतोय तांदळाच्या. तुम्ही हवे असेल तर वासाचे तांदूळ कोणतेही वापरू शकता. इथे याला 2 ते 3 मिनटं भाजू द्यायचे किंवा लाळावर द्यायचे. इथे आपण जे तांदूळ भाजले होते ते अर्धा तास आधी भिजत घातले किंवा कण्या. इथं फोडणीसाठी काजू, बदाम, हिरवी इलायची. आता मिक्सरमधून काढून घेऊया. आपण आता खीरला फोडणी देऊन घेऊया. सावध तूप टाकतोय. हिरवी इलायची घालतोय.
बारीक करून घेतली किंवा बारीक इलायची. त्यानंतर खोबरं घालूया किसलेलं. हलवून घ्यायचं. त्यानंतर आपण ड्रायफ्रूटचे तुकडे तळून घेतोय. आपण इथे पाणी घालतोय. पाणी उकळू द्यायचं समजा. पाणी उकळले यात घालतोय आपण साखर. गोड तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे सगळं उकळून झाल्यानंतर आपण इथे जे दळून घेतलं होतं तांदूळ ते आपण आता टाकतोय. त्याला 10 मिनिटं शिजू द्यायचे. तांदूळ 10 मिनिटं झाले, शिजून झाले. आता पण यात घालतोय दूध. गरम केलेलं दूध आहे किंवा गरम दूध. बाई मी ती खोली पुस्तक इथं आपण दूध घातलंय. आता आपण त्याला छान उकळू द्यायची. दूध घातल्यानंतर 5 ते 7 मिनिटं उकळायची. अतिशय छान खीर दिसते आंब्याच्या पुऱ्यासोबत, आंबा पुरीसोबत. अशी दाटसर पुरीसोबत खायला छान लागते. तिला 5 ते 7 मिनिटं उकळली. झाली आपली खीर तयार. आपण जे पुऱ्यांचं पीठ मळलं होतं आंबा टाकून, आंब्याचा रस घालून पीठ मळलं होतं त्याच्या आपण आता पुऱ्या लाटून घेतोय. आधी मोठी पोळी लाटून घ्यायची. आता पुऱ्या आपण कट करून घेऊया.
वाटीच्या किंवा अशा ग्लासाच्या साहाय्याने तुम्ही कट करू शकता. अशा पद्धतीने आपण पुऱ्या कट करून घेतले. इथे सगळ्या पुऱ्या कट करून तयार आहे. आता या तळून घेऊया. आता आपण तेल तापून घेतलंय. आता आपण पुऱ्या तळून घेऊया. अतिशय सुंदर पुऱ्या फुगतात, तुम्ही बघू शकता. मग फुगणाऱ्या पुऱ्या आहेत आपल्या. वर्षभराचा मसाला जर तुम्हाला करायचा असेल किंवा तो कसा करायचा, त्याच्यानंतर टिकवायचा कसा, किंवा काही टिप्स आहे जर बनवायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. 2.5 किलोच्या प्रमाणातला आहे तो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली आंबापुरी आणि तांदळाची खीर तयार आहे. एकदा ही रेसिपी नक्की घरी बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.